अचलपूर तालुक्यातील क्रीडा संकुल परेड ग्राउंड येथील 33 वृक्षतोड बाबत प्राप्त अर्जानुसार स्वतः अचलपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राजेंद्र फाथले व नगर परिषद वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य योगेश खांजोडे यांनी स्वतः जाऊन वृक्षतोड होणाऱ्या 33 पापड कडू बदाम झाडांची पाहणी केली। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद यांच्या वतीने निर्मित ऑक्सिजन पार्कला भेट दिली। गेल्या 1 महिन्या अगोदर तालुका क्रीडा अधिकारी घटाले यांनी परेड ग्राउंडवर निर्मित व्यापारी संकुल समोरील 33 झाडे कटाई प्रति परवानगी मागितली होती, पण ती झाडे खरोखर तोडणे गरजेचे आहे का? सदर वृक्ष पाहणी हेतूने मुख्य अधिकारी राजेंद्र फाथले, पर्यावरण समितीचे योगेश खांजोडे, निशांत मिश्रा यांनी वृक्षांची पाहणी करून अति आवश्यक असलेले झाडे 1000 रुपये अनामत रक्कम पर झाडे एकूण 33,000 रुपये नगर परिषदेमध्ये जमा करून व तालुका क्रीडा कार्यालय त्या एवजमध्ये 33 ऐवजी 100 झाडे लावून देणार या अटीवर परवानगी देण्यात आली व जी झाडे तोडणे आवश्यक नसेल त्यांना वाचविण्यास प्रयत्न करावे असे मुख्य अधिकारी फाथले व योगेश खांजोडे यांनी सांगितले। तसेच मुख्य अधिकारी फाथले यांनी राजा शिवाजी लगत निर्मित ऑक्सिजन पार्कला भेट देऊन तेथील 20 प्रजातीचे लागवड केलेल्या 1250 झाडांना डौलदार तथा यशस्वी लागवड पाहून आनंद व्यक्त केला। पुढील वर्षी योगेश खांजोडे व संजय डोंगरे यांना सोबत घेऊन नगरपालिका वनधन योजनेअंतर्गत हरित जुळवा नगरीसाठी कटिबद्ध राहू असे मत राजेंद्र फाथले यांनी व्यक्त केले। आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने विकसित झालेला ऑक्सिजन पार्क पाहण्याचा योग आला। यामध्ये संपूर्ण परिसराची पाहणी केली असता जवळजवळ 20 देशी जे प्रजाती आहेत, म्हणजे त्यामध्ये आंबा आहे, वड आहे, पिंपळ आहे, कडुनिंब आहे किंवा इतर प्रजाती अगदी जाणीवपूर्वक आणि अतिशय चांगल्या नियोजनबद्ध पद्धतीने नुसतं लावलेलं नाही तर त्याचं संगोपन केलेलं आहे, त्याचं जतन केलेलं आहे। आज इथे पाण्याचा योग आला। असाच प्रकल्प पुढं आपण घनवन प्रकल्पामध्ये कन्वर्ट करता येईल का, किंवा या पद्धतीत आणखी तंत्रज्ञान वापरून ज्या दोन्ही रोपामधली किंवा दोन्ही वृक्षांच्या मधली जी जागा आहे त्याचाही वापर आपल्याला करून घनवन प्रकल्प राबवता येईल का, यासाठी नगर परिषद आणि योगेश भाऊ यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आपण प्रयत्न करू आणि त्याचं जतन संवर्धन करण्यास योगेश भाऊंच्या सोबत नगरपालिकाही प्रयत्नशील राहील। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।